मे महिन्यात आणि एक शिमग्याला आणि एक गणपतीला यावेळेला तुम्ही फक्त तुमचं शॉर्टेज होतं म्हणजे बाहेरच्या गाड्यांमध्येच होतं ना. रिक्षावाला 12 महिने यांच्याकडे CNG भरणार आणि मुंबईकर मे महिना शिमगा आणि गणपती देणार, त्यावेळेला त्यांचा शॉर्टेज असतो. मग त्यांना देऊच नका ना, ते पेट्रोल भरून जातील ना आपले आलेले तसे. त्यांच्यासाठी आम्हाला का मारता तुम्ही? त्यांना प्रमाणात द्या ना काहीतरी. आणि तुमच्या गाड्या पण पाहिजेत ना. कसं तुमच्या गाड्याच येत नाही. तुमच्या गाड्या एक गाडी गेल्या तर दुसरी गाडी आली पाहिजे ना तुमची. आता संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्ही इथे रांगेत उभे आहे. निदान सांगायला तरी हवंय की बाबा कधी येणार काय नाही ते सांगायला नको. आणि प्रत्येक वेळेला यांचे नाटकं हे आपले मुंबईकर आले की शॉर्टेज, मुंबईकर आले म्हणजे शॉर्टेज. तुम्ही पाठवा ना, ते जातील ना पेट्रोल भरून. माहिती नसतं पण त्यांना सूचना तरी आली पाहिजे ना. ते पेट्रोल भरून जातील ना, आलेत ते. आपल्याला काय गरज आहे? पण आम्ही 12 महिने तुमच्याकडे येतो म्हणजे आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यायला हवा आहे. 3:30 वाजल्यापासून नंबर आहे. आम्हाला CNG उपलब्ध करून द्यायला नको. आम्ही धंदा कसा करणार? इथे 12 तास ह्या पंपातच राहायचं आम्ही. रात्रभर इथे राहिलो मध्ये दिवसा धंदा कसा करायचा? तुम्हाला काय फोन बिन काय येत असते आम्ही त्यांच्याशी वाद करत नाही, पण त्यांना फोन आला पाहिजे ना, मेसेज आला पाहिजे ना. ते त्यांना तिकडनं गाडी सुटणार तेव्हा ते मेसेज टाकणार. गाडी किती वाजता येणार बोर्ड लावला तरी बाद झाला. इथे कोण मॅनेजर नाही काय नाही. काय धंदा 1000 रुपये धंदा केला, 500 रुपये धंदा काय 4-4 तास सांगली यांचं काहीच हे नाही. पण आम्हाला एवढे सूचना तरी केली पाहिजे. गाडी दिवसानं 2 तरी आल्या पाहिजेत. रिक्षावाला काय करतो, आज बँकेचं लोन आहे त्यांच्यावरती, कुटुंब आहे, काय करणार ते सांगा मला. कसं लोन फेडणार सांगा मला. 1-1, 2, 5-5 तास त्यांनी याच्या नंबरमध्ये थांबून काय फायदा आहे त्याचा सांगा मला. काय मिळणार आहे त्याच्यात सांगा मला. त्यांनी काहीतरी कुणी खासदार आमदार किंवा कलेक्टर कोणी असून त्यांनी काय दाखल घेतले पाहिजे ना. का दिसत नाही काय कोणाला, काय जनतेला कोणालाच काय पडलं नाही त्याचं. हा रिक्षावाला म्हणजे काय आपला धडपडतोय करतोय कामं करतोय, काय त्याला काय अर्थ आहे का? हा काय रिकामी म्हणून ते येतात काय? आज 3-3 लाखाच्या गाड्या त्यांनी कसं भरायचं सांगा पोट. हा आज सीझनच्या वेळेला तुम्ही 4-4 तास काढत असाल तर काय करायचा अर्थ आहे? मग CNG कशाला तुम्ही हे केलात? CNG आणायचंच नाही ना तुम्ही. CNG आणलं नसतं पेट्रोलचं काय भागलं असतं ना त्यांचं. रिक्षावाला 12 महिने यांच्याकडे. नागपूरला जर आपण गेलो तर अशी लाईन कुठेही दिसत नाही. मी कालच जाऊन आलेलो आहे. मग हे रत्नागिरीत असं का होतंय? हा माझा प्रश्न आहे. ह्याच पंपात नाही, रत्नागिरीत असं का सिटीत? म्हणजे ह्याच्यात काय जागरूक नाही काय कोण? सिटीमध्ये होते 3 पंप. सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. कोल्हापूर, सांगली, मिरज इकडे काल मी गेलेलो आहे, एकही पंपात लाईन नाही. 4 नाही तर 5च गाड्या आणि पटापट भरून जात आहेत. हे रत्नागिरीत का असं होतं? तुम्ही आला ते तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही दखल घेतलीत म्हणून पहिली तुमचं अभिनंदन आहे पाहिजे. काय माहिती हे अधिकारी कोण काय बोलत नाही काय नाही. अधिकाऱ्यांचं पण काम आहे, बघितलं पाहिजे. नाही तर सीझन पुढचे 2 पंप बंद करा, एकच चालू ठेवा. प्रतिनिधींचं पण काम आहे. उगाच मग 2-2, 3-3 लाईन लावायची गरज नाही. महिन्यापूर्वी हे आमचं बोलणं झालं होतं.